राज्यातील 10 महापालिकांमध्ये महापौर पदाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यातच 6 महापालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। अमरावती, अकोला, चंद्रपूर, सांगली, भिवंडी, मालेगावात त्रिशंकू स्थिती आहे। त्यामुळे या महापालिकांमध्ये कुणाचा महापौर होणार अशी चर्चा आता रंगली आहे। कुठल्या महापालिकांमध्ये काय स्थिती आहे ती आपण पाहूया। त्यासाठी जुळवाजुळवी नगरसेवकांसाठी पळवापळवी सुद्धा आता होऊ शकते। कल्याण डोंबिवलीत एकूण 122 जागा आहेत। बहुमताचा आकडा आहे 62। सर्वात मोठा पक्ष आहे शिवसेना 54 जागांसह। भाजप दुसऱ्या स्थानी आहे 50 जागांसह। उल्हासनगर महापालिकेत एकूण 78 जागा आहेत। बहुमताचा आकडा आहे 40। यामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे भाजप 38 जागांसह आणि शिवसेना 36 जागांसह दुसऱ्या स्थानी। अमरावतीमध्ये महापालिकेत एकूण 87 जागा आहेत। बहुमताचा आकडा आहे 44। सर्वात मोठा पक्ष आहे भाजप 25 जागांसह। युवा स्वाभिमान पक्ष दुसऱ्या स्थानी आहे 16 जागांसह। त्यामुळे दोन्ही एकत्र आले तर बहुमताचा आकडा सहज पार होतो, पण दोन्ही पक्षांची युती मतदानाच्या आधी तुटली होती। अकोला महापालिकेत एकूण जागा आहेत 80। बहुमताचा आकडा 41। सर्वात मोठा पक्ष आहे भाजप 38 जागांसाठी आणि बहुमतासाठी भाजपला हव्यात फक्त 3 जागा। दुसऱ्या स्थानी आहे काँग्रेस पक्ष 21 जागांसह। त्यामुळे बहुमतापासून अकोला महापालिकेत भाजप फक्त 3 जागांनी दूर आहे। चंद्रपूरमध्ये एकूण जागा आहेत 66। बहुमताचा आकडा आहे 34। सर्वात मोठा पक्ष आहे काँग्रेस, पण बहुमत गाठता आलेलं नाहीये। 27 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत। याचा अर्थ 7 जागा काँग्रेसला आणखी हव्या आहेत। दुसरा मोठा पक्ष आहे भाजप 23 जागांसह। सांगली महापालिकेत एकूण जागा आहेत 78। बहुमताचा आकडा आहे 40। सर्वात मोठा पक्ष तिथे ठरला आहे भाजप 39 जागांसह, म्हणजे बहुमतासाठी भाजपला फक्त 1 जागा हवी आहे। तर दुसऱ्या स्थानी आहे काँग्रेस पक्ष 18 जागांसह। भिवंडी महापालिकेत एकूण जागा आहेत 90। बहुमताचा आकडा आहे 46। सर्वात मोठा पक्ष तिथे काँग्रेस आहे 30 जागांसह, तर दुसऱ्या स्थानी 22 जागांसह भाजप आहे। मालेगावमध्ये एकूण जागा आहेत 84। बहुमताचा आकडा आहे 43। सर्वात मोठा पक्ष तिथे ठरला इस्लाम पक्ष, ज्याच्याकडे एकूण 35 जागा आहेत आणि MIM दुसऱ्या स्थानी म्हणजे 21 जागांसह। त्यामुळे इथे सुद्धा स्पष्ट बहुमत कोणाला मिळालेलं नाहीये। परभणीमध्ये एकूण जागा आहेत 65। बहुमताचा आकडा आहे 33। सर्वात मोठा पक्ष तिथे ठरलाय शिवसेना UBT 25 जागांसह, तर काँग्रेस आणि भाजप दुसऱ्या स्थानी आहेत 12 जागांसह। कोल्हापूर महापालिकेत 81 जागा आहेत। बहुमताचा आकडा 41। सर्वात मोठा पक्ष ठरलाय काँग्रेस 34 जागांसह, तर दुसऱ्या स्थानी आहे भाजप 24 जागांसह। त्यामुळे इथे सुद्धा आकड्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे।